आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पण चर्चा करतोय मॅगी धोकादायक आहे आणि एकूणच त्याच्या अनुषंगानं आहार नक्की कसा असला पाहिजे. ब्रेकवर जाण्यापूर्वी पराग काणेरेंना मी असं विचारलं होतं की तुम्ही शेफ आहात आणि साधारणपणे एक समज आपल्याकडे असा आहे की तुम्हाला जर चविष्ट, चटपटीत, चटकदार असं काही खायचं असेल तर ते आरोग्यदायी असणार नाही आणि जे आरोग्यदायी आहे ते चविष्ट, चटपटीत असेल असं नाही. म्हणजे जिभेचे चोचले पुरवायचे की ते आरोग्यदायी खायचं, अशा प्रकारे द्वैत आत्ता बऱ्यापैकी बोललं जातं. पराग काणेरे, मला सांगा की खरोखरच जे चविष्ट आहे ते आरोग्यदायी नाही असं असतं का, किंवा आरोग्यदायी पदार्थांना चविष्ट करणं शक्य आहे का? डॉक्टर लीना राजे म्हणाल्या की शक्य आहे. तुम्ही शेफच आहात, काय उदाहरणं देऊ शकाल किंवा काय करायला पाहिजे सर्वसामान्य घरांमध्ये? आता डॉक्टर जसं म्हणाल्या की कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत तर ते हेल्थला खूप चांगले असतात. आता तुम्हीच मला सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये उसळींचे अनेक प्रकार केले जातात, ते काय चविष्ट नसतात का? अतिशय सुरेख मसाले वापरून त्याला अतिशय छान फोडणी वगैरे देऊन त्याच्या उसळी केल्या जातात. पंचडाळींची आपल्या इथे डाळ केली जाते, आमटी केली जाते, ती अतिशय सुरेख केली जाते. कढीपत्ता, चिंच, अरे आता मी आता रेसिपी सांगायला लागलो, आय एम सॉरी. पण हा एक मोठा भ्रम आहे की आरोग्यदायी पदार्थ आरोग्यदायी पदार्थ जे आहेत तर ते पराग तुमचं ऐकून मला भूक लागली इथे. बरं, रेसिपी करायला सांगू नका, हा टॉक शो आहे. बोला बोला. हां, तर हा खरंच मोठा एक भ्रम आहे. कारण मी असं म्हणेन की पदार्थाची चव एनहॅन्स करणं हे तो पदार्थ जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या हातामध्ये असते. आणि मग तो शेपू वापरून केलेली एखादी भाजी असू दे किंवा कारलं वापरून केलेली एखादी भाजी असू दे, या दोन्ही गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. पण ज्या पद्धतीने माझी आई त्या दोन्ही भाज्या करते त्या अतिशय चविष्ट आणि त्या खाताना ॲब्सोल्युटली कळत नाही की याच्यामध्ये शेपू आहे किंवा कारलं आहे. त्याचा कडवटपणा नाहीसा झालेलो असतो टोटली. तर इट ऑल डिपेंड्स ऑन दी शेफ हू इज मेकिंग दॅट रेसिपी. बरोबर. ॲडव्होकेट जोगळेकर, मला एक सांगा, मगाशी जी सगळी चर्चा सुरू होती त्याच्यामध्ये आपण असं म्हणालो की 2008मध्येच नूडल्सवर बंदी घाला अशा प्रकारची एक सूचना किंवा गाईडलाईन्स होत्या जागतिक आरोग्य संघटनेच्या. 7 वर्ष झाली. म्हणजे मुळामध्ये माधुरी, प्रीती आणि अमिताभ यांचं काय चुकलं ते आपण नंतर बघूया. पण मुळात 7 वर्ष होऊन गेली. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की नूडल्सवर बॅन करा, तरीसुद्धा नूडल्स विकली जातात, मॅगीसारखे प्रॉडक्ट्स विकले जातात. मुळामध्ये सरकारची जबाबदारी नाही का की याच्या अनुषंगानं? मला एक सांगा की कायद्याच्या चौकटीमध्ये सरकार येत नाही का मग, की ही चूक सरकारची पण आहे? ज्या अर्थी मॅगी लोकांच्या जीवाशी खेळते आहे त्यामध्ये सरकारची चूक नाही का? काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आता याच्यामध्ये मुळात विषय असा आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्येही प्रसिद्धी होत असते की खाद्यपदार्थांचा दर्जा कसा असावा आणि कुठले खाद्यपदार्थ आपण आपल्या जेवणामध्ये समावेश करावा, या सगळ्या गोष्टींचं ते फक्त एक गाईडलाईनसारखं जागतिक स्तरावरती प्रसिद्धी देत असतात. दुसरा भाग याच्यामध्ये की ही प्रसिद्धी झाल्यानंतर त्या विभागांमध्ये याच्या जेव्हा प्रती येतात तर त्या पुढे राज्य सरकारांकडे त्या पर्कोलेट करणं ही प्रथा आहे. आता विषय असा आहे की ह्याच्यामध्ये आपली जी FDA आहे यांनी त्याच्यामध्ये ते नॉर्म्स जे आहेत त्याप्रमाणे, कारण हे सुद्धा नॉर्म्स जे आहेत हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेले नॉर्म्स आहेत. त्यामुळे मॅगीसारख्या प्रोडक्टला सुद्धा 2013 पर्यंत अप्रुव्हल होतं. 2014च्या बॅचमध्ये हा प्रॉब्लेम झाला. त्याला काही इतरही गोष्टी कारणीभूत असू शकतात. म्हणजे कधी कधी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असू शकतो, कधी कधी ट्रान्सपोर्टेशनमध्ये हे प्रकार घडू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस त्या पदार्थामध्येच दोष असू शकेल ह्या प्रिझम्पशनवरती जाता कामा नये. सरकारचा दोष निश्चितपणे यासाठी प्रायमा फेसिया म्हटलं पाहिजे, कारण की याच्या संबंधात रँडम सॅम्पलिंग जे आहे सातत्याने जे रिसर्च आणि करणारी जी संस्था आहे, जे पॅनल आहे आपलं शासनाचं केंद्र आणि त्या राज्य सरकारांचं, यांनी सातत्याने ह्याच्या संबंधात काहीतरी त्यांचं हे दाखवलं पाहिजे, अस्तित्व दाखवलं पाहिजे रादर. पण ते तसं होताना दिसत नाही. त्याच्यामुळे आज आपल्याला कुठेतरी मॅगीचा शोध लागलाय, उद्या आणि कुठल्या पदार्थाचा लागू शकतो. अगदी खरं आहे. आणि मॅगीचा शोध लागला असं लक्षात आलं की अजिनोमोटो किंवा शिशाचं प्रमाण जास्त आहे. डॉक्टर लीना राजे, मला सांगा डॉक्टर म्हणून की हे नक्की काय, म्हणजे शिशाचं प्रमाण जास्त आहे ते किती पाहिजे, काय नक्की घडलेलं आहे? धोकादायक आहे असा अहवाल आता येईल, पण जी काही आता प्राथमिक नमुने दोषी आढळले, नक्की काय घडलं होतं डॉक्टर म्हणून तुम्ही कसं बघताय? साधारणपणे शिशाचं प्रमाण हे ज्युसेस किंवा इतर पदार्थामध्ये 50 ppb म्हणजे पार्ट्स पर बिलियन एवढं असावं लागतं. म्हणजे अतिशय मायन्यूट असं हे प्रमाण असावं लागतं. ते ज्या काही आता या बॅचेसमध्ये त्यांना जास्ती आढळलं ते साधारणपणे 17 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे बऱ्यापैकी जास्ती, 50 ते 70% जास्ती होतं. बरोबर. त्याच्यामुळे हे प्रमाण बऱ्यापैकी जास्त झालेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये माझं एक म्हणणं आहे की आपण मॅगी
सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला खात नाही आणि त्यातूनही एका मॅगीच्या पॅकेटमध्ये एक मुलगा किंवा एक मुलगी अख्खं पॅकेटही खात नाहीत. तर जर का आपण हे सातत्याने हा पदार्थ खात नसलो दिवसभरात 3-4 वेळा आणि रोजच, तर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण धोकादायक ठरायला आपल्याला साधारण 6 ते 8 महिने जावे लागतील. अच्छा. एवढ्या काळापर्यंत आपण हा पदार्थ खाऊनही शरीर त्याला काही रिॲक्शन देणार नाही, इतकं हे प्रमाण तसं कमी आहे. परंतु जे एफडीएने जे अप्रूव्ह केलंय त्याच्यापेक्षा हे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. डॉक्टर आणि लीना, म्हणून हा सगळा अजिनोमोटोचं प्रकार आता नक्की उघडकीला काय आहे? आलेला आहे. अजिनोमोटो धोकादायक आहे म्हणजे नक्की काय आहे? अजिनोमोटो हे मगाशी परागनी सांगितल्याप्रमाणे फ्लेवर एन्हान्सर आहे, म्हणजे कुठल्याही पदार्थाचा स्वाद वाढवायला अजिनोमोटो घातलं जातं. अजिनोमोटो हे ग्लुटामिक ऍसिड नावाच्या अमायनो ऍसिडचं सॉल्ट आहे. अच्छा. आणि तसं ग्लुटामिक ऍसिड आपल्या जेवणामध्ये बऱ्याच पदार्थांमधनं मिळतं, बरं. परंतु त्याच्यावर रिॲक्शन करून त्याचं सॉल्ट बनवून मोनोसोडियम ग्लुटामेट बनवतात आणि ते चायनीज पदार्थांमध्ये जास्त घातलं जातं. पण ह्याचंही प्रमाण मिठासारखं आपल्या खाण्यामध्ये अतिशय कमी असतं आणि त्याच्यामुळे स्वाद पदार्थांचा वाढतो. तर हे तसं धोकादायक शरीराला जरी असलं तरी माझं म्हणणं असं आहे की आपण हे खूप कमी प्रमाणात खातो. त्याच्यामुळे आपण चायनीज जर का सतत खात राहिलो नाही तर ह्यांनी पण आपल्या शरीरावर एवढ्या जास्ती प्रमाणावर परिणाम लवकर होत नाही. अच्छा. वेळ नेहा लागतो या महाजन, सगळ्या गोष्टी नेहा होण्यासाठी. महाजन आपल्यासोबत आहेत. नेहा, मला सांगा की आता साधारणपणे जीवनशैलीचा उल्लेख झाला, झटपट आपण काही फास्ट फूड किंवा काही लोक खात असतात. साधारणपणे असं मानलं जातं की सगळे अभिनेते किंवा अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, तुम्ही स्वतःही करत असाल. तर अशा वेळी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जी जीवनशैली आत्मसात करावी लागते त्याच्यामध्ये आहार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुमच्या लेखी आदर्श आहार कुठला असला पाहिजे आणि तुमचा स्वतःचा आहार कशा प्रकारचा आहे नक्की? मला असं वाटतं आदर्श आहार म्हणजे खरोखरच आपल्याला किती भूक लागली आहे तेवढंच खाणं. आणि आता आपण चर्चा करतोय की कुठला आपल्याला म्हणजे जसं प्राण्यांना कळतं की एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे का वाईट, तसं कुठेतरी आपल्याला सुद्धा एक अशी रॅशनल आपल्याकडे सुद्धा बुद्धी पाहिजे की खरोखरच मी जे काय खातेय ते माझ्यासाठी योग्य आहे का नाही. त्यामुळे मगाशी आपण बोलत होतो की अभिनेती म्हणजे ऍक्टर्सना असं दोषी ठरवण्यापेक्षा की त्यांनी हे एन्डॉर्स का केलं, मला असं वाटतं सिटिझन्सच्या सुद्धा मनात एक असा विचार असला पाहिजे की आपण हे खातोय, आपण हे आपल्या शरीराला हे योग्य आहे का, आपल्याला हे पचेल का, किंवा इज इट सुटेबल फॉर मी. तसंच मला असं वाटतं की अनेक आहार तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की दिवसातून 6 वेळेला छोटे छोटे मील्स जर का आपण खाल्ले ज्याच्यामध्ये प्रोटीन व्यवस्थित आहे, कॅल्शियम व्यवस्थित आहे, आपले बेसिक सॅलड्स, पोळी भाजी, वरण भात या सगळ्याच. बरोबर बरोबर. नेहा तुमचे मुद्दे पोहोचले. डॉक्टर राजे, मला एक सांगा, आता नेहानं उल्लेख केला की काही लोक सांगतात की 4 वेळा 5 वेळा विभागून खा, काही जण सांगतात की सकाळी आणि रात्रीच खा. एकूण या दोन्ही स्कूल्समध्ये बराच फरक आहे. तर नक्की कशा प्रकारचा आहार असला पाहिजे, काय म्हणणं आहे? म्हणजे आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केलात तर साधारणपणे 3-3.5 तासानंतर आपल्या शरीराला काहीतरी अन्न मिळालं पाहिजे. आणि ते जर का आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चौरस आहारामधलं जर का आपण व्यवस्थित प्रमाण खाल्लं तर आपलं 5 ते 6 वेळा दिवसभरात आपण जर का अन्न घेतलं तर त्याचा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे त्याचा परिणाम होतो. शरीरामध्ये महत्वाच्या सगळ्या न्यूट्रिएंट्सची कमतरता राहत नाही आणि आपलं रोजचं धकाधकीचं जे आपलं जीवन आहे त्याला आपल्याला जी ऊर्जा लागते किंवा आपल्याला धावपळ करायला स्नायूंना जी मदत व्हावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्याकरता दिवसातनं 6 वेळा जर का आपण खाल्लं म्हणजे साधारणपणे 3 तासानंतर खाल्लं आणि त्याची क्वांटिटी मात्र खूप प्रचंड जास्ती नसावी आणि अगदी कमी पण नसावी, मध्यम स्वरूपाचा आहार जर का आपण 3-3 तासाने घेतला तर आपल्या शरीराला त्याचा खूप चांगल्या पण प्रकारे डॉक्टर राजे एक स्कूल जे आहे, एक स्कूल असं पण आहे की ते असं म्हणतं की तुम्ही एकदा सकाळी खाल्लं की मध्ये अजिबात खाऊ नका आणि थेट रात्री खा, त्याच्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहील, वजन कमी होईल, असं पण एक स्कूल आहे. त्याच्याबद्दल काय? नाही, पण आपलं शरीर जसं एक आपल्या शरीरामध्ये पण एक घड्याळ असतं आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही हॉर्मोन्स निर्मिती होते, जी काही एन्झाईम्स तयार होतात किंवा आपल्या शरीरामध्ये जे आपली पाचनक्रिया चालते, मेटाबॉलिझम चालतं, या सगळ्या गोष्टींकरता असं सकाळी आणि रात्री असं 2च वेळा जर का आपण खाल्लं आणि मध्ये आपण खूप ब्रेक घेतला तर आपल्या शरीरामध्ये असंतुलन निर्माण होईल त्याचं.
अच्छा, So, अच्छा. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा बरोबर आपल्या बरोबर शरीरामध्ये निरंजन सगळे, शेट्टी अ, आता आहेत द्रव आपल्यासोबत. स्रावतात. निरंजन शेट्टी म्हणजे हे जे hormones त्यांचं मी मगाशी किंवा म्हटल्याप्रमाणे enzymes. त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे, त्या हॉटेल मालक संघटनेचे प्रमुख अध्यक्ष सुद्धा आहेत.